नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कटोरी कशी जोडायची, क्रॉसपट्टी कशी जोडायची ते तर सावकाश पद्धतीने सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो. तर मी सुरुवातीला अस्तर ब्लाऊज पीसला जोडून घेतलेला आहे आणि आता आपण कटोरी जोडून घेऊयात. तर कटोरी जोडते वेळेस गळ्याच्या साईडने म्हणजे वरतून जोडायची आहे, हे आपल्याला खालून नाही जोडायची आणि सावकाश जोडायची, अजिबात खेचायची नाही आहे. खालचा कपडा पण खेचायचा नाही आणि कटोरीचा कपडा पण खेचायचा नाही आहे. सावकाश शिलाई करून घ्यायची आणि डबल टिप द्यायची आहे आपल्याला लगेच. आणि जर कटोरी हे बघा थोडीशी एक्स्ट्रा जर खाली आली असेल तर कट करून घ्यायची. वरतून गळ्याकडून म्हणजे खालून जोडायची नाही. खालून जोडली आणि वरती जर जास्त झाली तर आपण कट केलो तर गळा पसरट होतो आणि शोल्डर उतरण्याचं चान्सेस जास्त असतात. त्यासाठी गळ्याच्या साईडनेच जोडायचं. तर आता बघा ह्या साईडने पण मी खाली कटोरी घेतली आहे आणि वरती साईड फिटिंगचा भाग घेतलेला आहे. आणि हे बघा हळूहळू सावकाश पद्धतीने शिलाई करून घ्यायची आपल्याला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा गोल आणि खूप छान पद्धतीने आपली फिनिशिंगमध्ये कटोरी बसली आहे आणि थोडीशी कुठे जास्त झाली आहे ते आपण कट करून घेऊयात. आणि डबल टिप द्यायची आपल्याला, विसरायचं नाही आहे डबल टिप द्यायची. आणि डबल टिप दिल्यानंतर बघा अर्धा इंच कटोरी जोडण्यामध्ये गेलाय आणि अर्धा इंच आता हुक लूक पट्टीसाठी सोडायचा आणि अशी फोल्ड करायची कटोरी आणि मधोमध टक्स टाकून घ्यायचे. आपण टक्स मोजूनच घ्यायचे म्हणजे बरोबर बसती कटोरी. तर 1.5 इंचाचा आडवा टक्स 1.5 इंचाचा घेतला आणि 2.5 इंचावरती उभं घेतला आणि टेक करून बघा आपण शिलाई करून घेतली लगेच. त्याच पद्धतीने आपण या कटोरीला पण टक्स टाकून घेऊया. आता आपण जोडून घेऊयात. बघा खूप छान पद्धतीने किती छान पफ आलेला आहे कटोरीला, गोल आकार पण आलेला आहे फिनिशिंगमध्ये खूप छान पद्धतीने. तर आता आपण लगेच डबल टिप टाकून घेऊया. म्हणजे एक शिलाई असली ना तर लवकर उसवतं, त्यासाठी उसवू नये म्हणून, लवकर उसवू नये म्हणून डबल टिप द्यायचीच. तर आता आपण जोडून घेऊया क्रॉसपट्टी. तर हे बघा जो कोना असतो क्रॉसपट्टीचा तो गळ्याच्या साईडने म्हणजे हुकलूक पट्टीच्या साईडने जोडायचा. एक खालती ठेवायचं मेन ब्लाऊज पीसावरच आणि अस्तरचा खाली उलट्या साईडने अस्तरचा ठेवायचा आणि मधोमध कटोरीचा भाग ठेवायचा आणि शिलाई करून घ्यायची हे तिन्ही पार्ट. तर मैत्रिणींनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ब्लाऊज शिवते वेळेस मी सांगितलेलं आहे, पण तरी पण एका ताईची कमेंट आली होती क्रॉसपट्टी कसं जोडायचं ते. त्या ताईच्या कमेंटवरून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सावकाश पद्धतीने कसं जोडायचं हे सांगितलं आहे. तुम्ही पण नक्की व्हिडिओ बघत जा आणि ट्राय करत जा. तर आता आपण बघा क्रॉसपट्टी जोडून घेतली आणि मधला जो भाग आहे तो गोल राऊंड केला आणि आतमध्ये ठेवला आणि हे बघा आणि खालच्या साईडने शिलाई करून घ्यायची. आता आपल्याला आतला मधला कपडा शिलाईमध्ये येऊ नये याची काळजी घेत आपण शिलाई करून घेणार आहोत. आणि आता आपण हे पलटी करून घेणार आहोत.
बघ खूप छान पद्धतीने फिनिशिंग सोबत खूप छान पद्धतीने आपण क्रॉसपट्टी जोडवली आहे। याच पद्धतीने या साईडची पण क्रॉसपट्टी जोडून घेऊयात। तर बघा जो कोना असतो तो हुक पट्टीच्या साईडने ठेवायचा आणि जोडून घ्यायचा आपल्याला। हे तिन्ही अस्तरचा आणि अस्तरची क्रॉसपट्टी आणि मध्ये कटोरीचा भाग आणि वरती मेन ब्लाउज पीसची क्रॉसपट्टी ठेवायची आणि हे तिन्ही एकसाथ जोडून घ्यायचे। खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा आणि डबल टिप द्यायला विसरायचं नाहीये। तर माझा कुठेही जर व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। आणि तुम्हाला काही शिवणकामाबद्दल अडचण असेल, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा किंवा व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। तर आता क्रॉसपट्टी पण आपली खालून पण जोडून झाली आहे। आता आपण उलट करून घेऊया त्याला। खूप सावकाश पद्धतीने मी सांगितलेलं आहे। आशा करते मी लक्षात आला असेल त्या मैत्रिणीला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच। तर बघा पूर्ण झालेला आहे। आता आपण लावूयात हुक पट्टी। तर बघा एक हुक्काच्या घराची जी पट्टी आहे ती अशी उलट्या साईडने शिवून घ्यायची। आता हे बघा एक फोल्ड करायचा, आणखीन दुसरा एक फोल्ड करायचा आणि वरतून एक शिलाई द्यायची। म्हणजे ही झाली आपल्या हुक्काच्या घराची पट्टी। आणि जो एक्स्ट्राची पट्टी आहे ती आपण कट करून टाकूया। आणि आता आपण हुक्काची पट्टी लावून घेऊयात। ही आतमधून जाते। ही सुई शाकून लावायची आधी सुरुवातीला, म्हणजे सुईच्या कपड्यावरून ब्लाउजवरून। आणि त्यावरती द्यायची एक दाबटीप। आणि आतमध्ये डबल फोल्ड करून एक शिलाई करून घ्यायची। तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। तर फिनिशिंगमध्ये खूप छान आलेले आहे ब्लाउज आपला। तर नक्की समजलं असेलच क्रॉसपट्टी कशी लावायची ते। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।